एक मिनिट. सर्व पत्रकारांचं हार्दिक अभिनंदन. एक मिनिट. तुम्ही जे आज सर्व महत्वाच्या निर्णयाला वाचा फोडताय याबद्दल तुमचं अभिनंदन. मूळ विषय या सप्ताहाचा हिशोब हा मूळ विषय आहे. तर त्या संदर्भात आपल्याला जे प्रश्न विचारायचे आणि आम्हाला जी माहिती आम्ही ती तुम्हाला एकदम क्लिअर करणार. जे हिशोब तपासायला जी मंडळी होती ते सगळी इथं आहेत. आज सगळ्यांची रक्कम आहे. तर सगळी मंडळी व्यवस्थित बोलतील. जे हिशोब तपासायला होते त्यांना हिशोबाचं विचारायचं. ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात पाहिजे त्यांना सांस्कृतिकचं विचारायचं. असे सगळं रिंगणवाले पुढे या जरा. राजू पाटील तुम्ही रिंगण मध्ये या जरा. बरं करायचं का सुरुवात? एक मिनिट सर्वांना एक मिनिट. तुकाराम एक मिनिट. काय झालं येताना मला आज उशीर झालाय आम्हाला मान्य. सुरू करा वंशज. एक मिनिट सर्व पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक माऊली करतील. त्याच्यानंतर पत्रकार मित्र प्रश्न विचारतील. मध्ये कुणीही बोलणार नाही. आणि ज्या वेळेला बाईट द्यायचा विषय येईल त्यावेळेला ज्याला बाईट द्यायची आहे आणि ज्याची बाईट घ्यायची आहे हा स्वतंत्र विषय पत्रकारांचा असेल. त्याच्यामध्ये आता मध्ये कुणी करायचं नाही. आणि जर कुणी मध्ये विनाकारण विक्षेप करण्याचा प्रयत्न केला त्यानं न सांगता बाहेर जायचं. त्यानं पुन्हा बाहेर ढकलून घालायची वेळ आणायची नाही. ते आपल्याला हात जोडून विनंती आहे. सर्वांना एक विनंती आहे. पत्रकारांना कुणी धाकाबुकी करायची नाही. सर्वात महत्वाची गोष्ट पत्रकार उभे राहतील आणि हिशोबातली माणसं उभे राहतील. बाकीचे बसून घ्या. बाकीचे बसून घ्या. पत्रकार बंधू आणि आयोजक मंडळी जेवढी महाराज मंडळी ती उभे राहतील. बाकीचे बसून घ्या. सगळे बसून घ्या. बाकीचे बसून घ्या. सगळ्यांना ऑनलाईन बघायला भेटतं. करायची सुरुवात. सुरुवात करा. रामकृष्ण हरी. करायची सुरुवात. रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची.
आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2025 आणि 2026 या 2 सालामध्ये सकल संतांचा महोत्सव म्हणून हे वर्ष प्रसिद्धीला आलं. जगद्गुरु तुकोबरायाचं 375 वैकुंठगमन सोहळा, श्री संत तपोनिधी नारायण महाराज यांचा 375वा जन्म सोहळा, श्री संत जनार्दन स्वामी यांचा 450वा अवतार महोत्सव सोहळा, श्री संत नामदेवराय, श्री संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब यांचा 675वा समाधी सोहळा, श्री संत ज्ञानोबारायांचा 750वा जन्म महोत्सव सोहळा आणि श्री संत सावता महाराज यांचा 775वा जन्म महोत्सव सोहळा, हे संपूर्ण वर्ष 2025 आणि 2026 असं हे साल चालू झालं. आम्ही आत्तापर्यंत महाराष्ट्राला भक्ती लागावी, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचं मूलभूत स्वरूप माहिती व्हावं, वारकरी चाली कशा म्हणतात, वारकरी कीर्तन परंपरा कशी आहे, सांप्रदायिक जे आचार विचार संपन्न कीर्तनकार आहेत यांना कसं समाजापुढे उभं करायचं ते आजही ते त्यांच्या पायावर उभे आहेत. पण मोठ्या माध्यमाच्या रूपातून तळागाळापर्यंत वारकरी संप्रदाय जावा, तळागाळापर्यंत वारकरी संप्रदायाची परंपरा माहिती व्हावी, हे ज्ञान 700 वर्ष मोगलांच्या तलवारीखाली आणि 150 वर्ष ब्रिटिशांच्या बंदुकीखाली समाजाला आतापर्यंत आधार देत आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये 7-8 उत्सव झाले. प्रथम उत्सव झाला नाशिक जिल्ह्यात, दुसरा उत्सव झाला सासवडला, तिसरा उत्सव झाला भंडाऱ्याच्या पायथ्याला, चौथा उत्सव झाला सिद्धटेकला, 5वा उत्सव झाला अकोळनेरला, 6वा उत्सव झाला ओतूरला. असे हे 6 उत्सव आणि त्यातला हा 7वा उत्सव आहे लातूरकरांचा. तर मागील जे 6 उत्सव झाले या 6ही उत्सवांचं ट्रस्ट, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा सर्व व्यवहार आतापर्यंत सगळा ऑनलाईन झालेला आहे. त्या उत्सवाच्या काल्याच्या कीर्तनात सगळे उरलेले रकमेचा सगळा निधी तो तिथंच ट्रस्टकडे जमा झालेला आहे. आतापर्यंत हे जे 6 उत्सव झाले या 6ही उत्सवामध्ये आम्ही संपन्न होतो. स्थानिक मंडळीचं ट्रस्ट करून त्या ट्रस्टमध्ये मी नाही, माझा कोणी पाहुणा नाही आणि मग त्या ट्रस्ट मंडळीने तो रक्कम उभी करायची त्या स्थानिक भागातून आणि उत्सव संपन्न करायचा. उरलेली रक्कम त्याच ट्रस्टने कुठं मार्गी लावायची. तर आम्ही आमच्या 6ही उत्सवामध्ये माझ्या खर्चीने आलो आणि माझ्याच खर्चीने गेलो. माझ्या नावावर या 6ही उत्सवामध्ये 1 रुपयाही निघत नाही, उलट माझीच देणगी त्या ट्रस्टला आलेली आहे. प्रश्न राहिला 7वा उत्सव लातूरचा. हा उत्सव संपन्न व्हावा म्हणून लातूर जिल्ह्यातील सगळे कीर्तनकार, सगळे प्रवचनकार आणि सगळेजणांनी खूप अथक प्रयत्न केले. त्यातील आदरणीय किशोर महाराज शिवणीकर यांनी गेल्या वर्षी भंडाऱ्याच्या उत्सवात तिथं ते स्वतः आले आणि या भागातील खंडापूरच्या ग्रामस्थांना ते घेऊन आले किंवा खंडापूर गाव हे खर्च करायला भक्कम आहे आणि हे खर्च करतील आणि जिल्ह्यातून आम्ही बाकीचा खर्च उभा करू. तुम्ही खर्चाचं काहीही नियोजन पाहायचं नाही, तुम्ही फक्त सांस्कृतिक विभाग सांभाळा, टाळ घेऊन उभे राहा. कथाकारां तुम्ही आले म्हणजे तुमच्या नावाखाली सगळी महाराज मंडळी उभे राहतील. आम्ही सामील झाल्यामुळं सगळी महाराज मंडळी त्यात सामील झाली. त्यात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय माणिक महाराज मोरे, आदरणीय रामदास नाना मोरे आणि भंडारा डोंगर समिती त्यांचे सर्व विश्वस्त ही सगळी मंडळी सामील झाली आणि या सगळ्या मंडळीने आपण ही सगळी मंडळी एकत्र आल्यामुळं लातूर जिल्हा सगळा एकत्र आला. किशोर महाराज शिवणेकर यांनी सगळ्यांना सांगून हा उत्सव लातूरमध्ये करायचा ठरवला आणि मग खंडापूर जागा दाखवली. सुरुवातीलाच आम्ही थोडी शंका घेतली होती की खंडापूर लातूरपासून दूर आहे आणि मग एवढं लांब जमेल का. पण ते म्हटले की खंडापूर ग्रामस्थ खर्च करायला भक्कम आहेत आणि निमा खर्च ते करतील आणि निमा खर्च जिल्हा करेल, जेणेकरून खर्चाची बाजू आम्ही पाहू, तुम्ही सांस्कृतिक विभाग पहा. आणि मग तशा रीतीने ते सुरुवात झाली. पुढे चलून मग आम्हाला त्याने जिल्ह्यात बोलवलं. प्रत्येक तालुक्यात आमच्याकडून मिटिंगा करून घेतल्या. आम्ही त्या मिटिंगला होतो. ही सगळी मिटिंगला मंडळी होती. मग आतापर्यंतचा उत्सवाचा अनुभव हा होता की ट्रस्ट करायचं. आतापर्यंत त्या स्थानिकांना सांगून ते ट्रस्ट करण्यासाठी सांगितलं. पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी की लातूरच्या उत्सवाचं ट्रस्ट झालं नाही. इथून मागचे जेवढे ट्रस्ट झाले त्या सगळे उत्सवाचे ट्रस्ट तुकोबरायांच्या नावाने, ज्ञानोबरायांच्या नावाने असे ते ट्रस्ट आहेत आणि ते सगळे ट्रस्ट लिगली आहे. आपण त्याची कधीही चौकशी करू शकता. पण लातूरच्या उत्सवाचा सगळ्यात मोठा प्रश्न की त्यांनी ट्रस्ट केलं नाही. ट्रस्ट करतो म्हणून त्यांनी आदरणीय हे बाबाजी महाराज काटगावकर यांना अध्यक्ष करायचं ठरवलं आणि आपले आकडे भैया हे उपाध्यक्ष, मेकले दादा हे उभे, हे सचिव आणि बाकीची विश्वस्त मंडळी. मग ते खंडापूरची 2 माणसं होती विश्वस्त मंडळात त्यांनी द्यायची. इथं ते पाटील बसलेत आणि ते आपले काय त्यांचं नाव ते लखनगिरे, त्यांनी दोघांनी मिळून 2 विश्वस्त, यांनी एक मराठा समाजाचे विश्वस्त दिले आणि यांनी एक यलम समाजाचे, म्हणजे सगळ्या समाजाच्या विश्वस्त मंडळाला घ्यायचं आणि यांच्याकडून सगळ्या सह्या बिया घेतल्या. हे यांना विचार आता ते आणि मग
ट्रस्ट करायला मी नसतोय, इथून मागेही मी नव्हतो. फक्त तिथल्या लोकांना सांगायचं होतं, तुम्ही ट्रस्ट करा पहिलं, आणि मग इथून मागं 6 उत्सव असेच व्यवस्थित पार पडले. मग 7व्या उत्सवाला हे अध्यक्ष हे सगळे मंडळीच्या सह्या बिया घेतल्या. ट्रस्ट केलंय की नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा, आता आम्हाला काही सांगता येणार नाही, पण ट्रस्ट केलंय असं त्यांनी सांगितलं. तदनंतर मग देणगी पुस्तकं वाटण्यात आली. देणगी पुस्तकं त्यांनी आतापर्यंतचा विषय हा असतो की ज्या दिवशी ज्या गावांच्या आमटी भाकरीची पंगत त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या देणग्या गोळा करायच्या. पण या उत्सवात मात्र त्यांनी 2 महिने अगोदर गोळा केल्या. या सगळ्या मंडळींनी आम्ही त्यांना विचारलं की अगोदर गोळा का करताय रकमा? नंतर म्हणले जमा होतात न होतात, वेळ भेटतो. ठीक आहे, आम्हाला तो विश्वास वाटला. सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून उत्सव दिलेला नाही, हे ट्रस्ट मंडळ आहे असं पाहून सगळ्यांनी विश्वास ठेवला. ही तालुक्यातली जिल्ह्यातली मातब्बर माणसे यांच्याकडे पाहून हा विश्वस्त मंडळाने यांनी मी ट्रस्ट करतो म्हणून सह्या त्यांना दिल्या. पुढं प्रसंग असा झाला की हा उत्सव चालू झाला. चालू झाल्यावर मग खूप समाजाने प्रतिसाद दिला. मग लोकांनी देणग्या दिल्या, काय दिल्या, पण सगळा जिल्हा सांगेल, आम्ही पादुका ज्या दिवशी पादुका इथं आल्या त्या मिरवणुकीला आलो आणि काल्यापर्यंत आम्ही त्या ट्रस्टच्या जे देणगी काउंटर होतं तिथं मी एकही दिवस गेलो नाही आणि एकही दिवस आलो नाही. फक्त व्यवस्थित चाललंय ना तुमचं, चालू द्या. आम्ही किती रक्कम गोळा झाली यालाही मी जबाबदार नाही आणि त्यांनी खर्च कुठं केलाय यालाही जबाबदार नाही. दुर्दैवाने ते 4-5 व्हिडिओमध्ये म्हणतात की हे सगळं छोटे माऊलींना विचारा, हे सर्व सोनवणे साहेबांना विचारा. सोनवणे साहेब हे माझ्या शेजारी बसलेले आहेत. यांनी इथून मागचे सगळे हिशोब तपासलेले आहेत. ट्रस्ट ते असतात तपासायला, हे आणि तिथले स्थानिक मंडळी एकत्र येऊन आतापर्यंत सर्व निर्विघ्नपणे पार पडलं होतं. हे 8 दिवस अगोदर येऊन बसले होते आणि हे त्यांना म्हणायचे की तुम्ही जर सगळं रक्कम गोळा करताय तर मग तुम्ही आता त्याचे लेखी आपण सुरुवात करू. हो, लेखी आहे म्हणजे सगळे ते सगळं ट्रस्टच्या नावे जमा झाले. मग यांना ते जवळच येईना. त्याच्यामुळे हे मी तुर्त शांत राहिले. यांच्याबरोबर तपशाळे साहेब असतील, यांच्याबरोबर गव्हाणे साहेब असतील आणि मेकले दादा असतील, आदरणीय बाबाजी महाराज काटगावकर असतील. पण यांना त्यांनी काय म्हणजे 8 दिवस अगोदरच आले होते ते, पण यांना त्यांनी काही हिशोब हातात दिला नाही. उत्सव सुरू झाला. 2 दिवसानंतर आदरणीय चंद्रकांत भाऊ आरडले, पंडितराव लखनगिरे, गुरुनाथ गवळी ह्या सगळ्या मंडळीने एक मिटिंग लावली किंवा हिशोबाचं काय चाललंय. तर मग त्यांना सगळ्यांना बसवलं. तर मग ते म्हणजे मी उद्यापासून सगळं तुमच्यापर्यंत देतो. पहिल्या 2 दिवसात हिशोबाचं काही क्लिअर झालं नव्हतं. 3ऱ्या दिवशीपासून पहिले 2 दिवस त्यांचीच माणसं पावत्या फाडायला होती, त्यांच्याच मर्जीची सगळी माणसं पावत्या फाडायला होती. मग 2 दिवसानंतर मिटिंग झाली. 3ऱ्या दिवशीपासून मग ह्या सगळ्या मंडळीला त्यांनी तिथं बसवलं. रिकामी पावती पुस्तकं तपासायला यांच्याकडे दिली. अर्थ काही नाही. तिथं जेवढी रक्कम जमा होईल तेवढी, तिथं अगोदर जमा केलेली यांच्याकडे दिलेलीच नाही. फक्त तिथं जेवढी जमा होईल तेवढी दिली आणि मग यांनी फक्त रिकामी पावती पुस्तकं तपासली. यांच्या हातून जो हिशोब झालाय तो ते आज घेऊन आले. आता ते हिशोब देतील. सर्वात महत्वाची गोष्ट, कदम माऊलीला विचार, हे जे विचारलं जातंय, तर मी या सगळ्या कीर्तनकारांना लातूर जिल्ह्यातल्या कोणालाही विचारा की या हिशोबात मी होतो का. पहिली गोष्ट, हिशोब मला विचारा म्हणणं हे चुकीचंच आहे. कारण सप्ताहात पैसा लातूरचा दिलाय लातूरकरांनी, हिशोब लातूरकरांना द्यायचा. कदम माऊलीला विचारा कशाला, मी कदम माऊलीला हिशोब देईन हेही चुकीचं वाक्य. मी हिशोब मागणारा कोण? मी हिशोब का मागणार? पैसा लातूरचा, उत्सव लातूरचा, आयोजक लातूरचे आणि हिशोब कदम माऊलीला द्यायचा म्हणजे पाकिस्तानच्या बँकेचा घोटाळा अमेरिकेने निकालात काढायचा. हे सरळ असं झालं. आत्याबाई मेल्या उन्हाळ्यात आणि रड आला पावसाळ्यात, याचा तिळमात्र संबंध नाही. मी हिशोब घेणार नाही, मी मागणारही नाही. सगळ्यांना विनंती, संपूर्ण महाराष्ट्राला विनंती, लातूर जिल्ह्याला विनंती की आम्ही आमच्या खर्चीनेच आलो, खर्चीने गेलो. मला पाया पडायला जी दक्षिणा जमा झाली त्याची पावती माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. ही पहा पावती. हबप ज्ञानेश्वर विठ्ठल कदम छोटे माऊली 50,284 रुपये माझी पाया पडायची देणगी मी तिथं देऊन गेलो. एवढ्याच देणगीला मी त्यांच्याशी हिशोबाला जबाबदार. मी कोणत्याही उत्सवात हिशोब कमिटीत कधीच नसतोय. मी माझ्या खर्चीने येतो, माझ्या खर्चीने जातो. फक्त त्या विश्वासाने ते पार पडणं हे गरजेचं. इथून मागे ते पार पडलं. तदनंतर ही काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरची देणगी आणि काला झाल्यावर मी तिथं बसलो तर लोक पाया पडले तर त्यांनी 60,101 रुपये दिले. तर ही मी कामधेनू गोरक्षण सेवा संस्था यांना पावती दिली. अक्षरशः मला जाण्यासाठी रिकामा खिसा होता. पण आमच्या मुळशी तालुक्यातील आदरणीय माऊली साठे यांनी मला वाट खर्ची दिली. लातूर जिल्ह्यातून वाट खर्ची घ्यायची नाही, यांनी वाट खर्ची दिली आणि त्या वाट खर्चीने मागे गेलो. सर्वांना हात जोडून विनंती, या उत्सवाचा हिशोबाचा माझा संबंध नाही. त्यांनीही मला म्हणू नये की मी माऊलीला हिशोब देईन. मी मागणारा कोण?
तुम्ही जिल्ह्याचा पैसा तुम्ही जिल्हा तुमचा जिल्हा पैसा तुमचा जिल्हा त्यांनी म्हणजे किशोर महाराज शिवणीकर यांनी 2-4 व्हिडिओमध्ये माझं नाव घेतलंय. तर किशोर महाराज शिवणीकरांना माझी विनंती, जिल्हा तुमचा पैसा तुमचा, उत्सवाचे आयोजक तुम्ही, सगळ्या कीर्तनाच्या तारखा त्यांनी दिल्या. मी फक्त आदरणीय बंडातात्या कराडकर, आदरणीय वास्कर महाराज त्यावेळेस ते पांडुरंग महाराज त्या तारीख देण्यासाठी होते, आणि माधव महाराज नामदास या 3 तारखा फक्त मी दिल्या होत्या. बाकीच्या सगळ्या तारखा त्यांनी दिल्या होत्या. आणि या निमित्ताने त्यांनी हे तारखांचं नियोजन केलंय, ट्रस्टचं नियोजन केलंय. ट्रस्ट केलंय की नाही याबद्दल आपण त्यांना विचारा. त्यांचं जे ट्रस्ट आहे ते 2020 का काय 19ची नोंद आहे, त्यालाही मला चौकशी करायची नाही, माझा तो विषयच नाही. मी माझ्या खर्चीने आलो आणि खर्चीने गेलो. या बाबतीत हिशोबाच्या बाबतीत मी तिथं एकालाही जबाबदार नाही. जेवढ्या हिशोबाची 3 रजिस्टर आज इथं उपलब्ध आहेत, माझ्या नावापुढे एक रक्कम जर जमा असेल तर ती मी भरण्याला तयार आहे. पण माझ्या नावापुढे एक रक्कमही नाहीये. फक्त माझं नाव का घेतलं जात आहे हा प्रश्न मलाही पडला. बहुतेक त्यांना टार्गेट केल्यामुळं बायपास काढून, गर्दी जास्त झाल्यामुळं बायपास काढायचा, आणि म्हणून हिशोब न देण्यासाठी कदम मावली आणि सोनवणे साहेब यांचं नाव घेतात. माझी विनंती आहे, आम्हाला त्या हिशोबात दोषी धरू नये. आम्ही आमच्या खर्चीने आलो, खर्चीने गेलो. एकही दिवस मी त्यांना त्या हिशोबाच्या बाबतीत काहीही चौकशी केलेली नाही. इथं हिशोब तपासायला निलेश महाराज किल्लारीकर होते, आदरणीय आमचे विष्णुबा बेलकुंडकर होते, मेकले दादा होते, आदरणीय बाबाजी महाराज तर त्या हिशोबापासून थोडे दूरच होते, तपशाळे साहेब होते, काबरा साहेब होते, भिशे माऊली होते, सूर्यवंशी होते, तर या आणि सागर दामगिरे होते. तर या मंडळीला विचारा, तिथं रक्कम संध्याकाळी कोण घेऊन जात होतं, जर पावत्या फाडायला भोसले होते, कोण होतं, ती सगळी नावं यांना विचारा. माऊली मला ह्या माणसांच्या ओळखी तिथं आल्यावरच फक्त मागं पुढं जातात, त्याच्यातही सप्ताह संपल्यावर जास्त ही नावं कानवर आहे. म्हणून माझी विनंती आहे आणि संपूर्ण लातूर जिल्ह्याला विनंती की आपली परमार्थातली भावना अशीच असावी. सर्वात माझा पहिला नमस्कार लातूर जिल्ह्यातल्या पत्रकारांना आहे. हात जोडून विनंती, कधी कोणी जसं मी मॅनेज झालो नाही तसं तुम्ही मॅनेज होऊ नका. हात जोडून विनंती, आपल्याला देव तुम्हाला कुठेही देईल, पण तुम्हाला एवढीच एक विनंती की तुम्ही सत्याला न्याय द्या आणि सत्याची चौकशी करा. एवढी हात जोडून विनंती तुम्हाला ही सगळ्यांना तुकोबा आहे. ज्ञानोबरायांच्या एक शेवटचा जो ईश्वरी न्याय, या ईश्वरी न्यायाला आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचंय. सर्वांना हात जोडून विनंती, महाराष्ट्राने या हिशोबाच्या बाबतीत आम्हालाही कोणी जबाबदार धरू नये, कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी सर्वांना विनंती. ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची, रामकृष्णारी रामकृष्ण. मागचे 6 कार्यक्रम तुम्ही घेतले, 6 कार्यक्रम तुम्ही ट्रस्ट करून घेतले. लातूरचा 7वा कार्यक्रम होता. तुम्ही या लातूरच्या कार्यक्रमात तुम्ही म्हणता की आता याचा माझा काही हिशोबाचा संबंध नाही. ही ट्रस्ट स्थापन झाले की नाही हे बघायची जबाबदारी कुणाची होती? तुम्ही एवढे सगळे महाराज आणले, त्या महाराजांना तुम्ही महाराजांना बोलावणं करणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही पार पडल्या. महत्वाच्याच गोष्टीमध्ये तुम्ही काय माघार घेतली? अजून एक प्रश्न, एवढा मोठा तुम्ही सोहळा इथं घेतलेला आहे, आता हा सगळा पैसा भंडार डोंगरच्या त्या देऊच्या मंदिराला जाणार आहे तुकाराम महाराजांच्या, लातूरमधनंच कलेक्शन करावं, लातूरमधनं देणग्या उभ्या कराव्यात, एवढी कमतरता तिथं देऊच्या मंदिराला भासली आहे का? हो, वा, छान प्रश्न, एकदम योग्य प्रश्न आहे. सर्वात पहिली गोष्ट, या प्रश्नावर जाण्याअगोदर सगळा महाराष्ट्र विचारतोय की संतांच्या पदुका ज्या आलेल्या होत्या त्या खऱ्या होत्या की नाही, त्याच्यावर आरोप आक्षेप घेतला. एक मिनिट, एकदम बरोबर उत्तर आहे. आतापर्यंत संतांच्या ज्या पादुकांचा विषय होता, काय आहे, विश्वस्त आणि वंश ही 2 प्रकारची परंपरा आपल्या संतांच्या आचार विचारात आहे. आम्ही पहिल्यापासून आम्ही सांगत आलो, सगळे कीर्तनकार सांगत आले, वंशजांनी उत्सव पादुका आणल्या होत्या. तुकोबरायच्या पादुका या भंडाऱ्या डोंगरून आल्या होत्या. आदरणीय माणिक महाराज मोरे येऊ राहिले. 1685 पासून नारायण महाराज देवकर यांनी तुकोबराय आणि ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा काढलेला. ज्ञानोबरायांनी तुकोबरायला मान्यता अशी दिली, तुका सर्वात श्रेष्ठ प्रियामा थोर काजो अवतार नाम याचा. आणि तिथं माणिक महाराज देवकर यांनी कबूल केलं की आमच्याकडे पूर्वांपार ज्ञानोबरायच्या पादुका आहेत, माझ्या पूजेच्या आहेत. त्या देहूकर हे ज्ञानोबरायचे विद्यावंशज आहेत, म्हणून माऊलींच्या पादुका माणिक महाराज मोरे यांनी आणल्या. त्या उत्सव पादुका आहेत. मोरे कंपनीकडे पूर्वांपार ज्ञानोबरायच्या आजही पादुका आहेत. माऊलींच्या पादुका त्यांना तो आणायचा अधिकार आहे सगळ्यांकडे. माऊलीच्या पादुका माणिक महाराज मोरे यांनी आणल्या. तुकोबरायच्या पादुका भंडाऱ्या डोंगरावर, सगळ्या उत्सवाला भंडाऱ्या डोंगराच्याच पादुका. आजही जा भंडाऱ्या डोंगरावर पादुकाच मंदिर आहे, तुकोबरायच्या पादुकाच मंदिर आहे, म्हणून पादुकाचा अधिकार तिथंच आहे. देहूमध्ये सुद्धा तुकोबरायची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि आरवाचे फक्त लोकांना मूर्तीला दर्शन घेऊ नये म्हणून पुढे पादुका मांडलेल्या आहेत, ते दगडी पादुका आहे. पण तुम्हाला पादुकांचं ओरिजिनल मंदिर पाहायचं असेल तर भंडारा डोंगरावरी, म्हणून भंडारा डोंगराने लोकांना भक्ती घडावी म्हणून त्यांनी त्या पादुका बनवलेल्या.
माऊलीच्या पादुका माणिक महाराज मोरे यांनी त्यांच्याकडून ज्या पूजेच्या पादुका त्यांनी पाठवल्या, सावता महाराजाचे वंशज सावता महाराज वसेकर यांनी सावता महाराजांच्या पादुका पाठवल्या आणि संत जनाबाई आणि संत नामदेवराय यांच्या ज्या 2 पादुका ते माधव महाराज नामदास हे नामदेवरायांचे वंशज आहेत 16वे यांनी पाठवल्या. म्हणून खोट्या आणि खऱ्या हा विषय त्याच वेळेस संपलेला आहे. सर्वांना विनंती, वंशज ही उपासना असते आणि विश्वस्त ही व्यवस्था असते. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वंशजांनीच महाराष्ट्रामध्ये भक्तीचा प्रसार केलेला आहे आणि प्रचार प्रसारासाठी त्यांना अधिकारही आहे. म्हणून ते त्या पादुका घेऊन आले. त्या काय बनावट पादुका नाही. पांडुरंगाचं पंढरपूरला मूर्ती आहे आणि पानगाव नाही, म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग ओरिजिनल आणि पानगावचा खोटा असं लातूर जिल्हा मानणार नाही. वंशजांनी आणलेल्या पादुका ह्या एकदम बरोबरच आहेत. त्या उत्सव पादुका आहेत आणि मूळ ट्रस्टने दिल्या नाहीत. हे त्याच काळात पत्रही प्रसिद्ध झाले. त्यांना देता येत नाही, त्यांच्या आणल्या. हा आजही आमचा दावा नाही, त्याही काळात नाही आणि आताही नाही, इथून पुढे भविष्यात राहणार नाही. सर्वांना हे क्लिअर करण्यात येतात. प्रश्न दादांनी विचारला होता किंवा विश्वस्त मंडळाची चौकशी का झाली नाही. ऐका, सर्वात पहिली गोष्ट जे विश्वस्तांच्या सह्या घेतल्या होत्या, या विश्वस्तांचं ते काम होतं. किंवा तुम्ही आमच्या नुसत्याच बऱ्या पानावर सह्या घेतात, हे ट्रस्ट नोंदणी झालेली का नाही याला जबाबदार जे विश्वस्त मंडळाच्या ज्यांच्या सह्या घेतल्या होत्या. हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ते विश्वस्त मंडळ देतील. याला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे विश्वास आणि त्याला पुढून जोडून शब्दाला घात, हा विश्वासघात झालेला आहे, दुसरं काही माऊली महाराज, माझा एक प्रश्न आहे. माझा एक प्रश्न आहे माऊली महाराज. भाकरी लातूरकरांनी दिली. नाही एक मिनिट पोळी लातूरकरांची, भाकरी लातूरकरांची, त्याच्यावरती चटणी आणि सगळं लातूरकरांचं. मग पैसा हा धर्मासाठी आणि संप्रदायासाठी लागला कशाला? तुम्ही मंचावरून सांगत होतात की पैसे द्या, बरोबर का नाही? मग आमटीसाठी एवढा खर्च तुम्हालाही माहिती असेल की एवढं लागणार नाही, बरोबर? ही लूट तुमच्या डोळ्यात येतात होती असं वाटत नव्हतं? एकदम प्रश्न आहे. खर्च कोणी लिहिलेला आहे? याच्यात सगळे जबाबदार आहेत जेवढे पैसे बरोबर आहे. वाटतंय लोकांना. एक मिनिट ऐका, एकदम योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय. आपल्याला एक विनंती करायची की पहिला प्रश्न जो होता आमच्या शशिकांतने विचारलेला की तुम्ही रजिस्ट्रेशनची कॉपी तुमच्याकडे आल्याशिवाय किंवा ट्रस्ट झाल्याशिवाय कार्यक्रम कसा घेतला त्याचं पहिलं. सर्वात महत्वाची गोष्ट, याचे 2 अंग असतात. एक आहे उपासना आणि एक आहे व्यवस्थापन. आतापर्यंत 6ही उत्सवामध्ये मी फक्त उपासनाच पाहिलेली आहे, व्यवस्थापन पाहिलेलं नाही. हे मला परत तुम्हाला क्लिअर करतो. व्यवस्थापन पाहण्यासाठी जी बॉडी केली होती, यांच्या ज्या सह्या केल्या होत्या, तर त्या सह्यांची चौकशी करा. पण आज किशोर महाराज तयार झालेत की माझं जे जुनं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर मी व्यवहार केला, म्हणजे त्याला त्यांनी एक कुठेतरी ट्रस्ट जोडलेलं आहे. पण त्याच्यात ऑनलाईन किती आलाय काय आलाय तुम्ही त्यांना विचारावा, आम्हाला विचारू नये. आता तुमचा जो प्रश्न आहे एकदम प्रश्न बरोबर आहे. बाबा, नुसती चटणी भाकरी, तुम्ही बी संसार चालवता, चटणी भाकरी थापून तुमची गरज झालीत का? तुम्हाला मी काय पुरीची तुम्हाला बाकीचं आहे का नाही? तसं इथं टॉयलेटचा खर्च आहे, इथं मंडपचा खर्च आहे, इथं तुम्हाला सांगतो फिल्टर पाण्याचा खर्च आहे, इथं आचार्याचा खर्च आहे, इथं साऊंड सिस्टीमचा खर्च आहे, इतर जो खर्च आहे. ताळमेळ लागला का आता? कोणता आरोप कशामुळे? ताळमेळ आहे ना, लिहिलेला आहे. फक्त उरलेली रक्कम ते जे घेऊन गेले, माझी विनंती काय आहे, उरलेली रक्कम ते जे घेऊन गेले त्याला जबाबदार ते आहे, आम्ही नाही. आणि तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला होता किंवा उत्सव लातूरचा देणगी तिकडं कशी, हात जोडून विनंती. एक मिनिट त्याचंही उत्तर देतो. आजही भंडारा डोंगर तुमची देणगी घ्यायला तयार नाही, ते घेणार नाही. लातूरला द्यायचं आहे का नाही हा प्रश्न लातूरचा आहे. भंडारा डोंगराचे विश्वस्त आज येऊ राहिले, त्यांचं आजही सांगणं आहे उरलेली देणगी आम्ही घेणार नाहीत, आम्हाला नकोय, तुम्ही इथंच तुकोबरायचं मंदिर बांधा. आजही तुम्हाला ही क्लिअर करतो की ते देणगी घेणार नाहीत. त्यांनी राजू पाटीलला मागच्या व्हिडिओच्या बाबतीत ते उत्तर दिलंय. बाळासाहेब काशीद अध्यक्ष त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की हात जोडून सगळ्याला विनंती, ती देणगी तिकडे नेणार नाहीत आणि तुम्ही देऊ नका. तुम्हाला इथं अनाथ आश्रम बांधा, गोशाळेला कुठे. माऊली महाराज, माझा एक शेवटचा पहिला प्रश्न आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही लातूरकरांची फसवणूक केली. सुरुवातीपासून हा सगळा उत्सव सुरू झाला, त्याच्यामध्ये ट्रस्ट तुम्ही निर्माण केलं नाही. तुम्हाला माहित होतं की ते ट्रस्ट नाही, मग तुम्ही लोकांकडून वर्गण्या कशा काही जमा केल्या. सुरुवातीपासून तुम्हाला लातूरकरांची फसवणूक होते असं वाटत असताना तुमचं विश्वस्त मंडळ गप्प का बसलं? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते किशोर महाराज सहित सगळं विश्वस्त मंडळ जबाबदार आहे. त्यांना प्रत्येकाचा वाटा नाही मिळाला, म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केलाय का, हा आमचा प्रश्न आहे. तुमच्या यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या की अगोदर. मला पुढे वारंवार हात जोडून विनंती करायचे. महत्वाचा विषय
3 तास एक झालं की त्याला बोलू द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या द्या. प्रश्नाचं उत्तर असेल नाही, प्रश्न हे सगळे जबाबदार आहेत. किशोर महाराज आहे कुठे मी कसं सांगणार ऐका आपण त्यांना विचारू. काल मी किशोर महाराजाला 11:30 वाजता फोन केला होता. व्हॉट्सअपला कॉल केला तर मला सांगितलं छोटी माऊली माझ्या सोबत आहे, आम्ही दोघं सोबत आहे, 2 तारखेला पत्रकार परिषदेला येणार आहे. ही आपल्याकडची एकदम बरोबर. पडण्याच्या अगोदर ऐका काल सकाळी मला कीर्तन होतं राहुरीला हा, काल सोबत आणि काल होते. संध्याकाळी कीर्तन होतं नगरला. काल दिवसभर मी नगरला आहे, त्याच्यामुळे काल मी त्यांच्या बरोबर होतो. हे एकदम चुकीचं आहे. काल आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी काय सांगितलं, बोलले त्यांनी टीव्ही नाईनला अर्ध घेऊन पडू नका. त्यांनी काल टीव्ही नाईनला सांगितलं की मी ओपन हिशोब द्यायला तयार आहे. मग आज पत्रकार परिषद होती ना, जो माणूस धुतल्या तांदळासारखा त्यांनी पुढे यावा. आणि माझी विनंती, आता हिशोब इथं लिहिलेला आहे एवढं आहे काय का ते सोनवणेंचं नाव घेतात ना, तेवढे काय तेवढे काय माऊली, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी सगळं तुमच्यावर जे आरोप केले किंवा आमच्या कुटुंबाला हा ऐका, तो प्रश्न चांगला विचारलाय त्यांनी की ते म्हणतात माझ्यापासून त्यांना धोका आहे, माझ्या भक्तांपासून धोका आहे. पहिली गोष्ट, माझे भक्त आहेत नगर भागात, माझे भक्त आहेत पुणे भागात. त्या भक्तापासून त्यांना धोका नाही. प्रश्न आलाय लातूरचा पैसा नेल्यामुळं लातूर त्यांना प्रश्न विचारू राहिले. आणि धोका खरं माझ्यापासून त्यांना नाही, त्यांच्यापासूनच आम्हाला धोका आहे. कारण त्यांच्याकडे रिव्हॉल्वर आहे, त्यांच्याकडे सर्व आहे. आणि म्हणून नाही. माऊली महाराज, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर टाळताय. माझ्या प्रश्नाच्या माऊली महाराज, आता सर्व प्रश्न परत एकदा रिपीट करतो. तुम्हाला ह्या 16 सुरू होण्याच्या अगोदर 2 महिन्यापासून हा सगळा पराक्रम सुरू होता. पुस्तकं वाटले, बुकं वाटले, वर्गणी जिकडून तिकडून गावातून जमा केली. त्याचं ट्रस्ट नाही हे तुम्हालाही त्याची कल्पना होती, त्या विश्वस्त मंडळालाही त्याची कल्पना नव्हती होती. मग किशोर महाराज सहित हे सगळं विश्वस्त मंडळ लातूरकरांची त्यांनी घोर फसवणूक केली आहे. आणि तुमच्याच भाषामध्ये जर आहे तर लातूरकरांचा घोर अपराध तुमच्या या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करण्यात आला. लातूरकरांची फसवणूक केल्या हे विश्वस्त मंडळ सगळं जबाबदार राहिला. सगळं जबाबदार विश्वस्त मंडळ आहे. उत्तर याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही द्यायला आज तयार आहोत. प्रश्नाचं उत्तर आहे का यांच्या सर्वात महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी हे जे प्रश्न महत्वाची गोष्ट की विश्वस्त मंडळ स्थापन का केलं गेलं नाही, हा महत्वाचा प्रश्न. पण ऐका, सर्वात महत्वाचा प्रश्न हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. त्याचं कारण सांगतो. उत्सवाचे आयोजक ते आजही सगळेच लोक जबाबदार होते यामध्ये. सगळेच लोक जबाबदार होते. एक मिनिट सगळेच लोक जबाबदार होते. शांतता राखा. सर्वात महत्वाचा प्रश्न, तुम्ही हा प्रश्न कसा काय मानू शकता की सर्वच लोक जबाबदार होते? लातूरकरांची फसवणूक झाली आहे. बरोबर काय? पत्रकार परिषद कशाला घेतली तुम्ही? सर्वात सगळेजण जबाबदार आहेत. ह्याचा पुरावा द्या. नाही, पत्रकार परिषद कशाला घेतली तुम्ही? राजू पाटील, सर्वात महत्वाचा प्रश्न या देवकर मंडळी सर्वात महत्वाचा राजू पाटील, सर्वात व्यवस्थापन मंडळीचं आहे ते तुम्हाला उत्तर दे. त्यांना माहिती हे बघा, हे सगळं ऑनलाईन तुम्ही पहा. सर्वात महत्वाची गोष्ट याचा जो प्रश्न आहे, विश्वस्त मंडळ का स्थापन झालं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, या सगळ्या मंडळींच्या त्यांनी सह्या घेतल्या, बारीक आहे का, आणि ते म्हटले की आम्ही विश्वस्त मंडळ स्थापन केले. सर्वात महत्वाचा प्रश्न तुमचा आहे की तुम्ही आयोजक होतो का गेस्ट होतो? मी माझ्याकडे फक्त उपासना होती, व्यवस्थापन त्यांच्याकडे होतं. हे याचं उत्तर आहे. तुम्ही तिथे प्रवचन द्यायला गेस्ट म्हणून आलते का आयोजक होता? आयोजक म्हणून नाही, मी माझ्याकडे फक्त माझ्या
माझ्याकडे कथा दिली होती त्यांनी. एक दुसरी गोष्ट, माझ्याकडे फक्त मी रोज टाळ घेऊन उभा राहायचो. 2 तारखा त्यांनी भरल्या, हिशोब पैसे त्यांनी जमा केले आणि सगळी रक्कम उरलेली ते देतो म्हणलेत. काल्याच्या कीर्तनात स्वतः माईकवर बोललेत. माझी प्रश्न आहे, विनंती तुम्हाला की मूळ प्रश्नापासून तुम्ही भटकू नका. अनायासे इथं हिशोब आलाय ना, तर तुम्ही एकदा यांच्याकडून हिशोब वाचून घ्या. आणि ही तुम्हाला गोष्ट सगळ्याला समजून घ्या, विनंती. ही गोष्ट समजून घ्या की हा जो संताप आक्रोश आहे ना, हा लातूरकरांचा आहे. आणि जे चोर आहेत ते समोर आले नाहीत, तुम्ही समोर आल्यामुळे थोडे सगळे बरोबर आहे, तुम्ही मला प्रश्न विचारणार, पण माझी विनंती तुम्ही जसे मला विचारता तर त्यांना एकदा प्रश्न विचारा. आम्ही त्यांना आता विचारणार त्यांनाही विचारणार. महाराज, बोलणं थांबा.
आमचा विभाग बाकी मंडळीने पाहिला. कोण पाहिला त्यांनी नाव सांगितलं. आता सोनवणे साहेबांनी पाहिला. या पाटलाने अध्यक्ष म्हणून यांचं नाव पहिल्यांदा हे सांगा, हे अध्यक्ष कशावरून, त्याचा कागद दाखवा. बोलायचं नाही, माफ करा, कागद दाखवा. रजिस्ट्रेशन झालंय तुम्ही अध्यक्षांमध्ये झालंय. आणि जर नसेल, जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नसेल, हिशोब कसला देणार आहे? कशाचा किती पैसे गोळा झाले ना आम्ही केलं नाही, तर तुम्ही हिशोब कसला देताय? किती पावत्या छापल्या आम्हाला माहित नाही, तुम्ही कसला हिशोब देताय? एक मिनिट. बरोबर आहे, तेवढा हिशोब द्या. राजू पाटील बोलतात एकदम बरोबर. तुम्ही तेवढा हिशोब द्या. तर होणं गरजेचं होतं. राजू पाटलांचं मी उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा जे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे असे कार्यक्रम झाले त्याच्या अनुषंगानं लातूरमध्ये कार्यक्रम ठेवायचा ठरला. आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आक्रमक न होता एकच्या जागी 100 प्रश्न विचारा. तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला उत्तर देऊ. मी भारत महाराज बरुर यांचा मुलगा आहे, श्याम भारत बरुरे. माझे वडील कीर्तनकार होते, त्यांनी असते तर काय केले असते. या अनुषंगानं मी तिथं सेवा करायला गेलो. या सप्त्याच्या 6 महिन्यापूर्वीपासून या बैठकीमध्ये मी सक्रिय सहभाग होता. सुरुवातीला कुठलाही माणूस वैयक्तिक ह्या ट्रस्टमध्ये मला घ्या किंवा आम्हाला घ्या किंवा मला अध्यक्ष द्या उपाध्यक्ष द्या बनवत नव्हता. गेले 1.5 वर्ष ते 2 वर्ष झालं किशोर महाराज शिवनीकर जाधव यांच्या डोक्यामध्ये प्लॅन होता की हा कार्यक्रम करायचा आणि पैसे आणायचे. हा पूर्ण प्लॅन आम्हाला नंतर लक्षात आला. ट्रस्टमध्ये हे अध्यक्ष म्हणून ह्यांच्या सह्या घेतल्या. त्या सह्या घेतल्यानंतर याची बॉडी स्थापन केली कागदावर आणि स्वतःच जुनं भक्तिशक्ती पावनधाम नावाच्या एक रजिस्ट्रेशन होतं, तेच धर्मादायामध्ये बंद पडलेलं पुनर्जीवित केलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा दिशाभूल केली ट्रस्टवरल्या माणसाची की हे ट्रस्ट स्थापन केलंय. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा फसले गेलो सत्ता चालू होण्याच्या 2 महिने आधी. आणि ट्रस्ट स्थापन केलंय, सह्या घेतल्यात म्हणल्यानंतर त्यांनी कुणालाही न विचारता हा सप्ताह हायजॅक केला आणि जवळपास 3,500 बुक छापले अशी आमच्यापर्यंत माहिती आली. आणि नंतर कळालं की 2040, पण ही 2040 बुक छापलेत का 3,500 याचा सुद्धा अजून खरा खोटा उल्लेख निघालेला नाही. त्याच्यामध्ये आम्ही माऊली महाराजांना जे पुढे आणलं किंवा ही जी कमिटी पुढे आणली त्याच्या मागे लातूरकरांनी जी या घरातून 1 रुपया नाही 1 भाकर जरी दिली तर त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना न्याय मिळावा. आताच एका पत्रकार बंधूंनी सांगितले की 2 महिने तुम्ही काय केलो आणि काल आमच्या बातम्या हायलाईट झाल्यानंतर तुम्हाला आज जाग कशी आली. तर उद्या कुणीच म्हणू नये की सप्ताह झाला आणि ह्याचा हिशोब पूर्ण पडला नाही आणि तुम्ही ट्रस्टवरले किंवा सेवेकरी तिथं ज्या ठिकाणी झटला तर तुम्ही सगळे चोर आहेत का. तर खरा चोर समाजासमोर उघडा पडावा. मी जाहीर माफी मागून सांगतो की आम्ही फक्त तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे वंशज, यांच्या पादुका, एकनाथ महाराज त्या सगळ्या पादुका येणार आहेत. आणि अनेक ह्याच्या मागचा सप्त्याचा उद्दिष्ट होता सगळ्यांचा की अनेक वेगळे संप्रदाय महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत. भाषण नका करू. भाषण नाही, आक्रमण करत आहे. खंडापूरला सप्ताह का आणला आणि तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच्यासाठी मग हा सप्ताह का निर्माण केला. तर आमच्या सगळ्यामध्ये एक होतं की तरुणांमध्ये व्यसनाधीनता महाराष्ट्रामधली निघून गेली पाहिजे, लोकांनी आई वडिलांची सेवा केली पाहिजे, याच्यासाठी ह्या सप्ताहाचा मागचा उद्दिष्ट होता. ट्रस्टला सुरुवातीला ही माणसं फसले गेले आणि आम्ही आता लगेच ऑब्जेक्शन घेतलो. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्याच एकमेकाला कुणाच्याही ओळखी नव्हत्या. आम्ही फसलो किशोर महाराज शिवनीकरांच्या टोपीवर, गंधावर, माळावर, धोत्रावर आणि पांढऱ्या कपड्यावर. हे बघा, मला एक काय म्हणायचंय, ज्ञानोबा तुकारामांची ज्या पालखी निघते आळंदीवरनं पंढरपूरला जाते आषाढीमध्ये, ती पायी जाते, तर तुम्ही हेलिकॉप्टरचा 8 तास का घेतला. एवढा मोठा बळेगाव करण्याचं काही गरज होती का. ज्ञानोबा तुकारामांच्या नावानं महाराष्ट्रातली जनता भाविक आहे, ती राहणारी आहे, मग त्यांच्या भावनांशी हा खेळ केला नाही का. कशासाठी हेलिकॉप्टरमध्ये आणले, त्या मूळ बाजूगावी नव्हते. अरे आपण एखादा सर्वसामान्य एखादा माणूस येत असेल, मोठा माणूस असेल, पुढारी असेल किंवा एखादं लग्न करायचं म्हणलं तर हेलिकॉप्टरनं नवरा नवरीला आणले. मग माऊली तुकोबारा आपल्या इथे येत असतील तर हेलिकॉप्टर
निघतात पायी, हा. हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात, दर्शन घेतात. वर्ष. तसं तुम्ही काय केलं नाही? अनेकांनी दर्शन घेतलं असतं ना. हो, घेतलं ना, तसंच केलं ना. मला हे सांगा, शशिकांत भैया ती परंपरेचा विषय आहे. माऊली तुकोबारायांची दिंडी आळंदी देहू हे दरवर्षी पंढरपूरला येते, पण दरवर्षी माऊली तुकोबारा लातूरला येणार नाही. त्यांना रथातून आणणं इथपर्यंत सोपं नव्हतं. एवढे लोक इथपर्यंत आणणं सोपं नव्हतं. अनावधानाने एखाद्या वेळेस घडत असते. कोरोनामध्ये माऊली तुकोबारा बंद बसमध्ये गेले, एसी बसमध्ये मध्ये गेले. एका भाविकाची इच्छा होती हेलिकॉप्टर यज्ञकांत मोहिते यांनी त्या हेलिकॉप्टरचे पूर्ण पैसे पेड केले. सगळे सेवेधारी किती जमा झाली त्याच्यावर बोला. नेमकी किती जमा झाली, किती खर्च झाला आणि थेट तुमचा आरोप भ्रष्टाचाराचा कुणावर आहे सर्वांना विनंती आहे की मूळ विषयापासून फाटे काढून म्हणे वाटेल तो नका फोटो देऊन फाटे. आज इथं जे लिखित आहे तीन रजिस्टर आहेत आणि हिशोब तपासणारे सोनवणे साहेब, मेघले दादा, उमाकांत तपशाळे साहेब ही सगळी मंडळी आलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेचा मूळ हेतू हिशोब काय आहे तो महत्वाचा होणे. ते म्हणतात ना सोनवणे साहेबांना हिशोब विचारा, ते आज आले. बोला ते आज आले तर ते तुम्हाला सगळं एकदा वाचून दाखवतील आणि मग विचारा. तुमच्याकडे जी देणगी जमा झाली ती सगळी जमा झाली असं तुम्हाला वाटतं का? ते सगळे वाचून नाही, सगळी जमा नाही झाली. आहे ना अजून. अध्यक्ष महाराज तुमचं काय म्हणणं असेल? त्यांचं काय म्हणणं आहे आधी? थोडं महत्वाचं विषय. मूळ विषय. सगळं हे तुम्ही सुरू करा. रामकृष्ण नाव सांगा हेही पण लावतो. हेही पण लावतो. हे आशिष शौकी हा आशिष खाली ठेव लक्षात. आता मावळीला तुम्हाला समजा सगळी माहिती सांगितलेली आहे. याच्यापूर्वी जेवढे शब्द झाले, जसा शब्दाचा मेन आत्मा पांडुरंग असतो तसा शब्दाचा मेन हिशोब हा सुद्धा एक आत्माचा असतो. आणि तो जर आत्मा निघून गेला तर काय अवस्था होती हे आता आपल्याला यातून लक्षात आलं. मी तुम्हाला मित्र सांगतो, ट्रस्टला कुठच्या दृष्टीनं आडीतला अडचण येऊ नये म्हणून मी सगळं आधी तपासून घेतो. त्याच्यासाठी मी 8 दिवशी द्या. त्यांना सगळं रोज विचारायचं मी, मला ते ट्रस्ट सगळं कागदपत्र द्या. माझ्याकडे घटना अशी मी कुठं काही बघत नाही. पण साप्ताहिक का पुढे गेला की लोक इतकी उत्सुक होते लातूरकर मंडळी. असा साप्ताहिक पुढे बघितला मी नाही माझ्या आयुष्यामध्ये. मी एवढे सत्य बघितले, एवढे ऑडिट केले मी सगळे. आता तुम्ही सगळे आडी आमचे बघा, मागच्या आडी जेवढे 6 ऑडिट मी तुम्हाला देतोय. 100, 120, 130 रुपयाचा फरक आहे फक्त त्याच्यामध्ये. इतके डिटेल आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे जे आलंय ना आता ही इतकी डिटेल मी ठेवले तुम्हाला मित्रांनो सांगतो. मला मी पेज से सांगतो तुम्हाला, पैसे शिकवलं किती, एक पॉईंट काय झालं काय केलं नाही. पण आता याच्यात झालंय काय तुम्हाला सांगतो मी. ही मंडळी मला, मी त्याला सांगितलं, मी 7 दिवस आधी आलो, मला म्हणलं घटना द्या, मला ती ट्रस्टची फाईल द्या माझ्याकडे. आणि मग मी आणि दुसरी कोण सांगतो माझी कोण म्हणजे तुम्हाला सांगतो, मला याने म्हणलं 50,000 रुपये द्या. मी त्याला सांगतो तुमचा संबंधित माणूस आहे ना ट्रस्टवाला, आणि त्याला बिल द्या. मग तुम्हाला मी सांगतो त्याला बिल द्या म्हणून. पैसे मी देत नाही, मी फक्त सांगतो त्याला. कारण मला, मी त्याच्या खाली नंबर लिहितो कोणाला पैसे दिले, हस्ते कोणाचे हस्ते दिलेत. कारण त्याच्याशिवाय मी एकही रुपये दिला जात नाही माझ्याकडून अजिबात. आणि मग हे झालं नाही. मग तिने मला काय केलं, 7 दिवस मी बसून राहिले होते, जेवण करायचं जायचं मी आणि मंडपात बसायचं. अहो मला द्या, हो देतो आमच्या गावात काम चालू आहे. याला जबाबदार आमचे सगळे आकडे बाहेर. आकडे बाहेर किती आकडे बाहेर लागेल दिवसातून 4 फोन करायचं रोज संध्याकाळी. कारण मला तेवढेच वेळ घेऊन माझ्याकडे, बाकी माझ्याकडे एकही माणूस होऊन द्यायचा नसायचा. भाई हे काय चाललंय, भाई तुम्ही होईल बरोबर होईल, सर तुम्ही काय काळजी करू नका, हे मला अगदी पूर्ण माहिती द्यायची. आणि मग मी त्या दृष्टीला हे करत राहिलो.
सप्ताह चालू झाला, न्यूजसाठी निवडून झाली, 21 सप्ताह चालू झाला. महाराज काय करायचे? काही नाही. अध्यक्षाला अध्यक्ष तुमचे शिक्का द्या, अध्यक्ष मला तुमचे सगळे फायली घ्या, तुम्ही अध्यक्ष येतात, तुम्ही होते आणि अध्यक्ष म्हणून मिरवायचे त्या सप्त्यामध्ये सगळे. अरे बघा हे अध्यक्ष हे अध्यक्ष हे ते असं मिरवायचे. मग ट्रस्टी सगळे म्हणजे असं चाललंय काय हे अजिबात. पण आता करायचं काय तुम्हाला सांगतो, त्या पार्टी पुस्तकावर शिक्का नाही. मी सगळे हे सगळं बेकायदेशीर चालू आहे. मी त्या याला म्हणजे ही बेकायदेशीर चालू आहे म्हणजे तुमचे, मी त्याला सुद्धा म्हणलोय. पण ते म्हणजे ठीक आहे आता काय करायचं, आता मी देतो तुम्हाला सगळं आहे माझ्याकडं. तर मग मित्रांनो मी दुसऱ्या दिवशी सगळं हे केलंय, हे अजिबात जमणार नाही म्हणलं. मग आता हे करायचं काय, लोकांनी यांना 2 महिने आधी पैसे जमा केले. लोक मला येऊन विचारायचे हे पुस्तक आमच्याकडे पावते जमा केले कसं. मला तुम्ही ज्यांच्याकडे दिले ना त्यांना तुम्ही विचारा पाहिजे आमचे पुस्तकच कसे. तिकडे तिथे जमा झाले पुस्तक घेऊन पडायचे. आमची सिस्टीम अशी असे तुम्हाला सांगतो पत्रकार बनतो पुस्तकात आम्हाला तर मी पहिले तिथे रजिस्टर मला मेंटेन कसं मी सगळं तुम्हाला सांगतो ऑडिटच्या दृष्टीनं. ऑडिटर आमच्याकडे थंड राहतात तो इतकं तुमचं सांगतो. तर मग त्याच्यामध्ये आलेली पुस्तकं जमा किती झाले आमच्याकडे पहिले बिल असतं, वाटले किती त्याचं आमच्याकडे रजिस्टर असतं आणि जमा झालेलं आम्ही टिक मारतो. या गावची एवढी पुस्तकं या गावची एवढी पुस्तकं जमा ठीक आहे चाललंय. मग ते कट्टी मला ते नोंद कशी करायची, ज्यांच्या डोक्यात हा हिशोब त्याच्याकडे द्यायची ट्रस्टच नाही तर कोण काय केलं जाऊ दे कोण घेत त्याची. मग मी थोडा विचार केला का बा उद्या यांचे वाद होण्यापेक्षा आपण हे मार्ग काढू म्हणजे मग नेहमीच मग त्याच्याचं मी केलंय. मी 3 वर्ष मेंटेन केलं कारण हा हिशोब काय कमी नव्हता, तो मोठा हिशोब होता. हे एका पेक्षावर मेंटेन होत नाही. एक वेळेस मेंटेन केलं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. आता मला त्या ठिकाणी कोण लोक होते मी त्याच्या आधी पहिले नाव लिहून घेतले का उद्या कसं नाही अहो होतं कधी कधी देणगी काढशे पुस्तक दिलं 3 5 भाडी पैसे उदाहरण सांगू नका डायरेक्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो. मग आम्ही काय केलं मेघले दादांचं मेघले दादा माझ्याकडे हिशोबात तिथं होते. दुसरे नंबर सूर्यवंशी, तिसरे टोटल पुस्तकं किती होते? कावडे साहेब आणि ज्ञानेश्वर मंडळी होती. आता ही मंडळी तिथं होती ना तर मग काय झालं तुम्हाला सांगतो. आता मग मी मला 2 तारखेला हिशोब द्यायचा होता. मला 3 म्हणजे 28 पर्यंत काहीच माझ्याकडे जमा नाही. हे काय करायचं हे काय चाललंय. मी सगळे रजिस्टर नोंदून घेतले सगळे 3 रजिस्टर तुम्हाला सांगतो. तर त्याच्यात एकूण पुस्तक छापले ते मला सांगितले 2040 छापलेली संख्या सांगितली त्यांनी 2040. झालेले पुस्तक 1 वाजेपर्यंत समजा आपण छापले होते. किशोर शिवनेकर. पण आता पुढचं ऐक, सगळं ऐकून घ्या. पुढं जमा झालेले पुस्तक 1 वाजेपर्यंत समजा की बरं 1 वाजेपर्यंत यांनी काल्याच्या दिवशी 1 वाजेपर्यंत यांनी हिशोब पाहिला. 1345 रकमेचे पुस्तकं जमा झाले आपल्याकडे. कोरे पुस्तकं त्याचे जमा झाले 344. असे एकूण पुस्तक झाले आपल्याकडे 1689 कोरे आणि येणे पुस्तक आहे 351. अशी बेरीज त्याची 2001 लागते. आता त्याच्यामध्ये बघा रजिस्टर नंबर 1 मेंटेन केले आमच्या एकाने 2 रजिस्टर मेंटेन. हे काबरा मेघले दादा सूर्यवंशी यांनी मेंटेन केलं सगळं. तर मग त्याची तुम्हाला सांगतो 1 नंबर रजिस्टर आता तुम्ही रजिस्टर 1000 केलं त्याची 1,32,61,364 1 नंबर रजिस्टरला. 1 नंबर रजिस्टरला 2 नंबर रजिस्टर झाले तुमचे 1,75,01,371 आणि 3 नंबर रजिस्टरला जिथे पैसे जमा झाले ते 85,32,487 रुपये. असे टोटल जमा झाले आपल्याकडे 3,25,45,242. 3,25,45,242. तुम्हाला हे देतो मी तुम्हाला आता हे झालंय का याच्यामध्ये. मग काही आमच्याकडे पादुकाचे पैसे होते त्याच्यामध्ये आमच्याकडे खंडापूरचे पैसे जमा होते. आम्ही ते शेंगड्याचे पैसे जमा केले पादुकाचे पैसे मध्ये आपल्याकडे सगळे तिकीट आहे त्याचे. तर मग तुम्हाला सांगतो एवढी रक्कम जमा झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक आकडा वाचून दाखवू का खर्च तर तुम्हाला आता म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच आहे की तुमच्याकडे जे कोरे बुक जमा झाले म्हणतात आणि जे की भरलेले झाले तर त्या भरलेल्याची आणि तुमच्याकडे जमा झालेल्याची योग्य तपासणी आहे का, जुळलाय का तो हिशोब? माझ्या पुढे जेवढे पुस्तक आले त्याचे हिशोब एक ना एक जुळलेला आहे. हा विषय क्लिअर झाला. जे पुस्तक नाही जी रक्कम माझ्या पुढे आलीच नाही त्याला मी आम्ही प्रश्न विचारत नाही ना तुम्हाला. तुमच्याकडे एवढी नोंद हे जेवढे पुस्तक पुढचं ऐकून घ्या फक्त. पुढचं ऐकून घ्या. सगळ्यांना सगळ्यांना भेटते. खर्च काय रक्कम सांगा. देतो
कोण याच्यामध्ये नावं घ्या. आरोप नाही करायचे आम्हाला आमच्याकडून जे आम्ही आहे ते कोणावर आरोप आरोप करायला आलेलो नाही. लातूरकरांनी काय करायचं कारण मी मला शेतात हे बघा मी माझं ते नाव घेतात का नाही मग मला हिशोब तुम्हाला माझ्याकडे जो आहे तो मी दिलंच नाही आता तुम्ही मला ते विचारा. आता पुढचं ऐकून घ्या. डॉक्टरात काय म्हणायचंय की तुमच्याकडे नोंदणी बुक आले तर त्याचा हिशोब जुळला तुमचा बरोबर आणि तुमच्या मते काही विशिष्ट आकडा की ते बुकच आलेले तुमच्याकडे मग ह्याच्यावरून एक अंदाज तुमच्याकडे येईल की एवढी एवढी रक्कम त्याच्या बुकामध्ये असू शकते नाही असं अंदाज नाही आता घेतला. काय पुढचं काय म्हणणं ते सांगा. नाही पाठुकांचे पैसे तुमचे चालणार. तर मग तुम्हाला सांगतो आमचा खर्च झालाय बघा 2,33,30,629. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला 10 लाख रुपये तुम्हाला इतर वाटण्यासाठी आम्ही रिझर्व ठेवले तरी फंड ठेवला होता 10 लाख तुम्हाला बाजूला ठेवा आणि तुमचे काय पैसे असतील पाहिजे ते बिलं वाटा. ते समोर आले ते रजिस्टर समोर आले मी सगळं मी तिथं बसून राहतो सगळं तुम्हाला दाखवून देतो सगळं त्याच्यामध्ये कोणाचे पैसे आले नाही आले त्याचं काय पाळणार तर त्याच्यामध्ये पाठुकांचे आम्ही काय तुम्हाला सांगतो प्रत्येक तारखेवर आम्ही पैसे त्यांनी जमा केले म्हणजे आमच्या याच्यानुसार 31 लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो 38 मध्ये जमा केले आणि 2 दिवसाची आमच्या हिशोबाने 8 लाख रुपये असा आम्ही 40 लाख रुपये त्याचा आकडा घातला. तर आता हा खर्च वाजत आता तुम्हाला सांगतो लक्षात घ्या खर्च वाजत आता 92,14,613 रुपये शिल्लक राहिले. 92,14,613 शिल्लक राहिले. अधिक त्याच्यामध्ये 40 लाख पाठवण्याची कमी जास्त होऊ शकतात खर्चाची बाजू कमी जास्त होऊ शकतात त्याला तुम्ही ते कधी माझे नाही आहे तर मी त्याला तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देतो. तर असं माझ्या अंदाजून 1,32,00,000 याचे 9,126 रुपये शिल्लक असेल पाहिजे वाढतील ते आता कुणाकडे शिल्लक आहे हे बघा आता ते तुम्हाला सांगतो मी ही जी सगळी आम्ही हे केल्यानंतर मी 4.5 सगळं क्लिअर केलं आणि 4.5 क्लिअर केल्यानंतर आता मी तुम्हाला हे सांगतो आता ट्रस्ट सांगतो ही सगळी मंडळी मी आता मेघल्या दादाला सांगितलं तुम्ही ट्रस्टी नाही हे मला 25 तारखेलाच कळलं हे तुम्ही ट्रस्टमध्ये नाही बरोबर. तुम्ही हे बोगस आहे तुमचं फक्त तुम्ही हे जाताना खेळ नाही मला तुम्ही आता म्हणजे तर मग मी काय केलं भिशेलला जबाबदार धरलं भिशे त्या ट्रस्टीमध्ये होते भिशे विषय तुम्ही या ट्रस्टमध्ये तुम्हाला माहित नाही उद्या जिल्हा फाडून खाईन आपल्याला तुम्ही मी फक्त तुम्हाला मी दाखवतोय तुमचं फक्त तुमची बाजू क्लिअर करून देतोय तुम्ही अजून क्लिअर करून घ्या. तर मग मित्र मी ते काय झालं माझं एक आमचं 85 लाखाचा हिशोब होता तो मी सगळा हिशोब त्यांच्याकडे जमा केला आणि मला ट्रस्टचा शिक्का पाहिजे मला तिने ट्रस्टचा शिक्का 1 तारखेला दिला त्यांच्याची भक्ती शक्ती तर मी म्हणलं हे महाराज हे आणि विषय हे होणार नाही विषय साहेब जमणार नाही तुम्ही ट्रस्टचं कुठलं ते आणा तुम्ही इथं काय करायचे कारण मी सगळ्या शिक्के माझ्या हाताने मारून घेतलेले त्या आणि मग ते सगळं ते अक्षराय झाले ते त्या ट्रस्टला काय बोगसगिरी काय अनागोदी केलं की त्यांची त्याला माहिती तो का या म्हणजे सॉरी भिशेला कारण भिशे माझ्या हाताखाली होते मी सगळं बघितलं हे सगळं नाही त्याला मी सांगितलं मी ऐका तुम्ही त्याच्यानंतर हे सगळं मी लिहून घेतलं नाही मी तुम्हाला ते ध्यान देतो आणि हे सगळे रक्कम तुमच्याकडे म्हणजे शिल्लक आहे या ट्रस्ट होती मला हे लिहून दिलंय त्यांच्या डोक्यात काय लिहून दिले कुठं सह्या केला काही माहित नव्हतं त्यांना तिथून असं आहे का हो ठीक आहे हे असं आहे का ठीक आहे ही मी तुम्हाला सांगतो हे आम्ही ते करत नव्हतो हे माऊली महाराज मला मी थोडं त्याला हे केलं त्यांना करत नव्हतं हे तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला मिळत नव्हतं भेटत नव्हतं तुम्हाला हे पुस्तकं नाही काहीच नाही काही मिळत नव्हतं हे मी एकले दादा तुम्हाला सगळं सांगते तुम्हाला मी सांगतो एक मिनिट सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी जे सोनवणेंचं नाव घेतलंय ते हिशोब सांगतात ते आता तुम्ही भिशेंना किती दिले काय नाव सांगा आरोप आम्ही सांगू ना हिशोब देतील कोण कोण ह्याच्यात दोषी ते आम्ही सर्वात महत्वाची गोष्ट नाही आता फक्त एकच एक मिनिट एक महत्वाचा 92 लाखाचा जो प्रश्न शिल्लक राहिला म्हणतायत ना ते कुणाकडे हँडवर केले तुम्ही विषय मग सांगा की ते आता पुढचा आणि जिल्हा सर्वात महत्वाची गोष्ट सर्व पत्रकार बंधूंना हात जोडून विनंती त्यांनी माझा विषय काढला भाई
मी फक्त सांस्कृतिक विभागाला जबाबदार आहे, हिशोबाला नाही. हिशोब तपासला सोनवणेंनी, तर त्यांच्या हातात त्यांनी जे दिलंय ते त्यांनी ऐका. एक मिनिट सर्वात महत्वाची गोष्ट की मी सांस्कृतिक विभागाला जबाबदार आहे, हिशोबाला नाही. 2, सोनवणेंनी जे तपासलंय त्यांनी आता क्लिअर केलंय. आणि जे तुम्ही म्हणले होते ट्रस्ट केलं नाही, आम्ही सांगितलेलं ट्रस्ट केलं नाही, पण त्यांचं ट्रस्ट आहे. तर तुम्ही त्या ट्रस्टला प्रश्न विचारा, हे महत्वाचे. 1 मिनिट, ते त्यांना विचारा, आम्हाला माहित नाही. ऐका, एक सर्वात महत्व, आता यांनी जे भिशेंची सही आणि शिक्का दिला, याचा सरळ अर्थ झाला की त्यांचं ट्रस्ट आता उरलेल्या रकमेला जबाबदार आहे. आता ही पुस्तकाची रक्कम दाखवली, आता बाकीची ऑनलाईन काय आली असेल ती, तर ते यांनाही माहित नाही. मला आता तो जिल्हा सांगल एवढं एक ऐकून. तुम्ही आहेत ना, थांबणार आहेत ना इथंच आहे. हा, तुम्ही बोला. आम्ही काय, आमचा कोणावर आरोप नाही. यांनी जेवढी रक्कम तपासली ती उरलेली रक्कम भिशेंना दिली. माझा किशोर महाराजांवर आरोप नाही, माझा भिशे माऊलीवर आरोप नाही. मी सांस्कृतिक विभाग पाहिला, मी तुमच्या रुपयाला लाजिंदार नाही. बोलू द्या ना, बोला की तुम्ही. परत ऐका, कोण निवडती मेकले राणा करणे तालुका दाखव जिल्हा लातूर. मी कोण निवडती मेकले राहायला आहे आणि सध्या वाचण्यासाठी मी पुण्यामध्ये राहतो. पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं कार्य व्हायला ह्या हेतून मी इथं आलो. आणि बाबा जे आळंदी देहुला जे कार्यक्रम होतात, बरेच मी कार्यक्रम माऊलीचे मी समोरून प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेत. एक आपल्या एक जिल्ह्यामध्ये चांगला कार्यक्रम व्हायला आहे, त्याच्यामध्ये आपल्या सेवा त्याला मिळाले, ह्या हेतूने मी ह्या ट्रस्टमध्ये मी सामील झालो. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ट्रस्टमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला सचिव पद सुद्धा दिलं असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडून त्यांनी सचिव पदासाठी त्यांनी बँकेत खातं खोलायचे म्हणून सह्या पण घेतल्या. त्यांना 2 महिने फोन करत होतो की बाबा मी इथं धरणीला बसू नये का, मी जाऊ पुण्याला, तुम्ही मला काम सांगत नाही, पुढचं काही हिशोब दाखवत नाही करू किंवा काम सांगत नाही, इथं राहायचं का जायचं. त्यांनी फोनवर सांगायचे की थांब अजून काम सुरू झाली, ऑफिस मिळाली, जागा मिळाली, अशी उत्तर द्यायला त्यांच्याकडून मला मिळत गेले. फक्त मी इथं ज्यावेळेस मी सप्ताह सुरू व्हायच्या अगोदर 8 दिवसापूर्वी मला त्यांनी बोलवलं. मग मी साधारणतः मला वाटतं 5 फेब्रुवारी इथं आलो. मी 5 फेब्रुवारी आल्यानंतर इथं औसा रोडला ऑफिस घेतलं भाड्याने त्याने. तिथं 2 दिवस मी तसं प्रत्यक्ष बसून एकटाच बसून राहिलो. तिथं कुणीही आलं नाही. शेवटी त्यांना फोन केले, म्हणजे ठीक आहे अजून येतो. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी मग म्हणजे इथं बसा. त्यांनी ग्रुपवरती सगळे आमची नावं टाकले की हे माणसं इथं बसून येतं आणि यांच्याकडे सगळी देणगी जमा करावी. माझ्याकडं फक्त आयडी बुक जमा करून घ्यायचे आणि संध्याकाळच्या टायमाला ते यायचे आणि पैसे घेऊन जायचे. किशोर महाराज आणि दिवसभर मी आणि बालाजी भोसले म्हणून होते आणि काबरा शेटे म्हणून होते. आम्ही 3 जण होतो त्या ऑफिसला. पैसे देताना तुम्ही मोजून देत असाल ना? हो, मोजून देत होतो. किती किती दिले का लिहून ठेवलं का? नाही, आमच्याकडे ते म्हणजे रजिस्टर केलेलं आहे. नाही पोस्ट पावती बुक आहे. नाही त्याच्यासाठी पोस्ट पावती बुक आहे. पोस्ट पावती बुक आहे. त्या पोस्ट पावतीच्या त्यांच्याकडे बुक पोस्ट पावती बुक आहे. त्याच्या पाठीमागे त्यांनी लिहायचे की आज ह्या तारखेपर्यंत एवढ्या पावत्याली जमा झाल्या, त्यांची सही आहे त्या पुस्तकावरती. आम्ही काय, आम्ही फक्त विश्वासावर गेलो. अभिभाव वार्तेत संप्रदाय आहे, आपण कुणावर शंका कशाला घ्यायची. तरी मला शंका आली म्हणून मी 1, 2, 4 लोकांना ही पोस्ट अशी बुक देऊ का, या बुकाच्या मागं त्यांनी असे सगळं करायचं का, या असे पोस्ट लिहायची पाठीमागं या अशी रक्कम एवढी मला मिळाली म्हणून आम्ही विश्वासावर गेलो. आणि मोठा कार्यक्रम व्हावा, आपण कशाला अडथळा नाही कुणाला. आणि जास्तीत जास्त मी सांगतो, मला इथे राहतो म्हणजे जास्त कुणाची ओळख पण नाहीये. मी गेली 40 वर्षी मी पुण्यामध्ये राहतोय. मी कुठला कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काही मी फक्त वारकरी सेवा करणारा माणूस आहे. म्हणून मी काय विचार केला की बाबा चांगलं कार्य व्हायला आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सहकार्य करावं, ह्या भावनेनं मी तिथं आलो. मग त्याच्यानंतर 4-5 दिवस मी ते जमलेले पैसे सर्व त्यांना दिले. रोज ते पैसे घेऊन जायचे. मग 22 तारीख उचलली. 22 तारखेनंतर ते ऑफिस सत्तेच्या ठिकाणी हललं आणि त्या ठिकाणी म्हणतात आम्ही काही सह्या त्यांच्याकडे घेतले नाहीत. मग तिथून संध्याकाळचे पैसे
विषय आणि ते काबरा शेड दोघं संध्याकाळी पैसे घ्यायचे. माझ्याकडे काम फक्त आलेल्या पुस्तकाची नोट करणे, त्याचा हिशोब बघणे, टोटल त्या पुस्तकाचे अमाऊंट चेक करणे आणि रजिस्टर नोंद करणे. हे रजिस्टर सगळे अक्षर माझे इथं. यास ही जमा फक्त भिसे आणि काबरा शेडला जमा व्हायचे. कारण एवढा मोठा समुदाय आहे. कमीत कमी काउंटरवर 25-30 लोक काउंटरवर पैसे जमा करायला होते. तेवढा काही हिशोब आम्हाला बघायला होता, आम्हाला दोघांना बघायला होतं. मी 8 दिवस फक्त 2 तास झोपत होतो संध्याकाळी. रात्रीच्या 12-1 वाजता लोक आम्हाला उठत होते की बाबा आम्हाला पावती भरायचे. ते लोक सांगली, कोल्हापूर या ठिकाणी लोक आले होते. 4-4, 5-5 हजार रुपयाची पावती भरायची ते लोक. आम्ही सहकार्य केलं त्याला. पण आम्हाला असं सांगण्यात आलं की हा पैसा आम्ही वाटतो हिशोब द्यायचा, आम्हाला पैसे द्या. आम्ही कशात विचार करायचे? चांगल्या पैशात आम्ही त्याला विचारच करायचा नाही. मग ते पैसे ते होऊन जायचे. याच्याप्रमाणे आम्ही ठेवला तिथे. शेवटी राहिलेली रक्कम तुमच्याकडे जमा झाली का? 92 लाख जे म्हणतात ती. नाही सगळी पूर्ण रक्कम केशव आता शेवटी राहिली ऐकून घ्या. ही रक्कम कशी काढली तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस सुरवणे साहेब आले त्यावेळेस आम्हाला त्याचं नॉलेज नव्हतं कशी जमा करायचं. आम्ही फक्त बुक चेक करायचे, रक्कम लिहून ठेवायची फक्त. एवढी रक्कम आज झाली. पण ह्यांनी सांगितलं की असा हिशोब तुम्हाला टोटल माहिती आहे का? मला टोटल हिशोब सगळा किशोर महाराज आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला माझ्याकडे हिशोब आहे आणि मी याच्यावर मी रोज नोंद करतोय की त्यांनी आम्हाला सांगितलं. आता भिसे आणि काबरा आहेत का इथे? इथं नाही ते. तुमच्या संपर्कात आहेत का? सांगा ना. काबरा आणि भिसेंचं पूर्ण नाव सांगा. काबरा आणि भिसेंचं नाव सांगा. नाही सर्वप्रथम सोनवणे साहेबांचा हिशोब क्लिअर झालेला आहे. भिसे आणि काबरा कोण आहेत? भिसे आणि काबराचं कोण नाव सांगणार? विषय आणि काबरा शेड हे किशोर महाराज नाव तुम्हाला माहिती असेल बजरंग काबरा सगळ्यात प्रश्न साहेबांकडनं कोण नाही तो प्रश्न महत्वाचा नाही. असं का करणार तुम्ही? फाटे का फोडायला? भिसे आणि काबरांचा हिशोब असं का बोलायला तुम्ही? आमचा प्रश्न नाही का? विचार करा आम्हाला. मग विचारा ना. आता अर्धाच प्रश्न. मला एक गोष्ट सांगा, यांनी काय सांगितले? दोघांचे नाव सांगा ना. उत्तर एकत्र आहे, मी ते सांगतो. या दोघांचे नाव पूर्ण सांगा. ह्या दोघांचं तुमच्या ह्या सगळ्यांचं उत्तर एकत्रच आहे. तो प्रश्न त्यांचाही बरोबर आहे, तुमचाही बरोबर आहे. तुम्ही जे म्हणता ह्यांनी म्हणतात 92 लाख. तुम्ही नाव सांगतोय त्याचे नाव सांगितले आता. तो सांगा ना. सागर बजरंग काबरा, सागर दामगिरे आणि ज्ञानोबा भिसे आणि दिगो देशमुख आणि तो बालाजी भोसले, बालाजी भोसले फुरदळी, हे सगळे तिथले कारभारी होते. त्याच्यानंतर आता हे तिघांचे नाव सांगितले, हे चौघांचे नाव सांगितले. तुम्ही हे चौघा तुमच्या संपर्कात आहेत का सध्या? आमच्या संपर्कात नाही. हे सगळे एकत्र आहेत. हे डिटेल सांगा तुम्ही की हे संपर्कात नाही. पहिला मुद्दा. आता एक गोष्ट सांगा अजून एकदा. सर ऐका एकदा फक्त क्लिअर करा की किशोर महाराज आणि आता 4 जणांचे नाव सांगितले ते डबल आम्हाला सगळ्यांना सांगा. किशोर महाराज शिवनीकर, म्हणजे त्याला महाराज म्हणणार नाही मी. किशोर जाधव शिवनीकर, त्याच्यानंतर सागर दामगिरे, त्याच्यानंतर सागर दामगिरे नकुलेश्वर, त्याच्यानंतर ज्ञानोबा भिसे, दिगो देशमुख आणि बालाजी भिसे भोसले खुर्दळी आणि बजरंग काबरा हे नकुलेश्वर बोरगाव. आता हे तुमच्या वारकरी संप्रदायातले आहेत का फक्त? हे बघा, वारकरी संप्रदायातले हे कालनेमी राक्षस आहेत. आम्ही ह्यांना ओळखायला विसरलो. जसं ऐका ना, जसं रामप्रभू आणि सीतामय्या त्या कालनेमी राक्षसाला ओळखायला विसरल्या, त्यांना वाटलं हे खरंच होण्याचं आधी नाही. त्याच्या मागे रामप्रभू बायकोचं ऐकून जसं गेले, तसं आम्ही साधू संतांचं ऐकून ह्या कालनेमी राक्षसाच्या पाठीमागे गेलो आणि नुकसान झालं सगळं लातूर जिल्ह्याचं. जसं सीतेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, तसं आता लातूर जिल्ह्याला संप्रदायाला किती वर्षाचा वनवास भोगावा लागेल याची आता हे 5 जणांपैकी किती जणांची दुसरा विषय राहिला
काल्याच्या कीर्तना दिवशी किशोर महाराज शिवणेकरांचे व्हिडिओ मी आपल्या पत्रकार बंधूंना पाठवतो. काल्याच्या कीर्तना दिवशी सगळा हिशोब वाचून दाखवण्यात आला आणि त्या दिवशी काल्याच्या कीर्तनापर्यंतच्या वेळापर्यंत 1,18,00,000 रुपये शिल्लक आहे हे किशोर महाराज शिवणेकरांनी सांगितलं. व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर साधारणतः आम्ही 7 पोते पैसे भरून होते. पाटील साहेब 7 पोते पैसे भरून होते पादुकांवरचे. ते 4 पोते मोजले, त्याच्यात साधारणतः एक 2-4 हजाराचा इकडे तिकडे फरक पडेल, ते 40 लाख झाले. उरले 3 पोते मोजायचे. आम्ही ते असं गृहीत धरलं, तो करेक्ट आकडा नाही हे परत मी नमूद करू इच्छितो या ठिकाणी. मग ते गृहीत धरलं की 4 पोत्यातले जर 40 लाख होत असतील तर आता राहिलेल्या पोत्यातले परत त्या पोत्यातले 10 लाख असे 70 लाख असे एकूण ते 70 लाख पादुकांवरचे झाले. त्याच्यानंतर 20 ते 22 लाख रुपयाचा किराणा हा परत दिलाय. उरलेला किराणा तो औषधाच्या दुकानदाराला तिथं परत दिलाय, तो त्यांनीच दिलेला आहे. त्याच्यानंतर 7 लाख रुपये कृषी प्रदर्शनाला त्यांनी म्हणतात, पण 11 लाख रुपये ठरले होते. कृषी प्रदर्शनवाल्यांना सुद्धा आपण बोलवून घेऊ. 11 लाख रुपये त्याला ठरले होते, त्यानं फक्त 7 लाख रुपये आम्हाला सांगितले. ही पहिली लबाडी. दुसरी, त्यानंतर आदरणीय देशमुख परिवारांकडनं 35 लाख आणि 6 लाख असे 35 लाखाचा चेक आला आणि 6 लाख रुपये त्यांनी नगदी दिले. सगळ्याच राजकीय नेत्यांनी पैसे ऐका, 41 ते सगळं सांगतोय. ते 41 लाख रुपये देशमुख परिवाराचे. त्याच्यानंतर बाबासाहेब पाटलांनी 17 लाख रुपये दिले, रमेश अप्पा कराड साहेबांनी 11 लाख रुपये दिले आणि अभिमन्यू पवार साहेबांनी 5 लाख रुपये दिले. हा एकूण पुढचा हिशोब बुक त्यांच्याकडे 200-300 किती 351 बुकाचा हिशोब हा परत त्यांच्याकडे आहे. मी आदरणीय पत्रकारांसमोर बोलतोय, ऐका ना. त्याच्यामध्ये हा हिशोब त्यांच्याकडे आहे पुढचा. तर हा हिशोब सगळा शिंदे सेनेकडून 30 लाख रुपये आले ही नवीन माहिती या ठिकाणी आम्हाला प्राप्त होते. संतोष आप्पा मुक्तांचं नाव ह्याच्यात नाही. संतोष आप्पा मुक्तांचं नाव आप्पांनी जाहीर केले, त्यांनी दिलेच का नाही. आता हे आहे बघा, आम्ही आरोप कुणावर करणार नाही. आमच्याकडे जे प्राप्त परिस्थिती आहे हे 35 लाख रुपयाचा चेक आम्ही आणलाय, 6 लाख रुपये आम्ही आणले म्हणजे देशमुख परिवाराने जमा केलेले आहेत, 11 लाख रुपये आप्पांनी जमा केलेले आहेत. त्यानंतर बाबासाहेब पाटलांनी 17 लाख रुपये जमा केलेले आहेत, 5 लाख रुपये अभिमन्यू पवार साहेबांनी जमा केलेले आहेत. मुक्ता साहेबांचे त्यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना पावती ज्या अर्थी दिल्या त्या अर्थी 12 लाखाची पावती त्यांच्या पावती दिल्या, त्या अर्थी पैसे आले. तर आमच्याकडे जे प्राप्त झाले आमच्याकडे जी प्राप्त परिस्थिती आहे आता त्याच्यानुसार त्यांनी 2,89,00,000 रुपयाचा हिशोब देणं आमच्याकडे असलेला ह्याचा विषय. परत शिंदे सेनेचे 30 लाख रुपये त्याच्यामध्ये वाढत आहेत. कारण उद्या तुम्ही पत्रकार मंडळींना असं म्हणायला नको की किशोर महाराजांनी सांगितलं, काल त्यांनी सांगितलं एक व्हिडिओ घेऊन की 3 कोटी काहीतरी पैसे जमा झाले आणि त्याच्यातला एवढा खर्च आहे, मी ते साफ खोडून टाकतो. तर हे किशोर महाराजाला आपण विचारलं पाहिजे की हे पैसे कुणाच्या घशात घातले. आणि दुसरा विषय आहे की तो जो माणूस म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ काढून ऐका, तो माणूस म्हणतोय की मी इनोवा घेऊन फिरलो, लोकांना वाटत असेल मी खूप मोठा महाराज आहे, इनोवा घेतलो, पण माझी इनोवा नव्हती. तर ते सगळा खर्च आकडे बाहेर केलाय. जो माणूस ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही तो माणूस सप्ताह झाल्यानंतर 15 दिवसात 1,40,00,000 घर घेऊ शकतो. ज्याच्याकडे फिरायला गाडी नाही तो माणूस इनोवा घेऊन फिरू शकतो. ज्याच्याकडे फिरायला पैसे नाही तो माणूस दातुण्याच्या इथं जाऊन सोनं घेऊ शकतो. हे प्रश्न आता लातूरकरांच्या वतीनं आपण सगळ्या पत्रकारांच्या शास्त्र्यांच्या नावावर प्लॉट ते तो स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला फक्त एकच माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे, मित्र हो तुमची भावना एकदम रास्त आहे, पण तुम्ही जे म्हणताय ना सगळे ह्या विश्वस्त मंडळांना सगळ्यांना माहिती आहे, याच्यातला एकही माणूस माऊली तुकोबारांची शपथ घेऊन सांगतो प्रत्येक जण फक्त सेवाभावानं आणि सेवा करण्यासाठी तिथं रात्रंदिवस झटत होता. अहो अनेक लोक तुम्ही एकच मिनिट ऐका, तिथले व्हिडिओ काढून बघा तुम्ही. इथे जी सगळी मंडळी आहे सगळी मंडळी तिथं सेवेत होती. तुम्ही कुठलेही व्हिडिओ काढून बघा, कुठलाही त्या बुकावर बुक आम्ही पावत्या फाडायला नव्हतो. आम्ही कुठल्या छाला एक मिनिट ऐका ना. सर्वांना एक विनंती, रामकृष्णारी सगळ्या जिल्ह्याला विनंती आहे, 5 लाख रुपये दिले. 1 मिनिट. कदम माऊली पैशाला उरलेल्या पैशाला जबाबदार आहेत का सगळ्यांनी सांगा.
आम्ही जरी वारकरी संप्रदायात असलो तर महाराज नाही, कीर्तनकार नाही, संप्रदायाचे पाईक आहोत. पण संप्रदायाची बदनामी होत असेल आणि संप्रदायामध्ये चुकीचं काही घडत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. जशा तुमच्या भावना आहेत तशाच आमच्या आहेत, ते आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा विषय, आमचे खंडापूरकर तात्या या ठिकाणी बोलणार आहेत. हे सगळा कार्यकाळ तुम्ही सांगितला, ही घटना सगळ्या सांगितल्या, या नामदारी अध्यक्षांनी सगळ्या घटना सांगितल्या, कुठं ऑफिस घेतलं, काय ऑफिस घेतलं, सगळं सुरू झालं. हे सप्त्याच्या अगोदर घडलं की सप्त्याच्या नंतर घडलं? हे सगळ्या घटनाची घडल्या अगोदर घडल्या कल्पना होत्या ना तुम्हाला? आम्हाला वारकरी संप्रदायाचा पूर्णतः आदर आहे. आम्ही वारकरी संप्रदायाला आदर स्थान ठेवतो. पण या सगळ्या घटना अगोदर घडल्या तर मग वारंवार चुका का करत गेलं? तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. आपल्या ह्याच्यावरूनच आता समजून घ्या. आता काय झालं तुम्हाला सांगतो. हा मुद्दा सत्याच्या अगोदर घडला हेही आम्हाला मान्य. ते घडत असताना ऐका थांबत असताना एक सांगतो, त्याच्या पुढची बाजू आत्ताच आपल्यासोबत जी घटना घडली आहे त्याला मी तुम्हाला संलग्न कसं आहे सांगतो. आपल्या मिटिंगची टायमिंग किती होती? 11 होती. पण आम्ही 11 वाजता माऊली येऊ शकले नाही. आम्ही तुम्हाला विश्वासाने काय सांगत होतो की माऊली यायले. तुम्ही त्या विश्वासाने 1 तास थांबले. कशामुळे थांबले? माऊली यायले ह्या विश्वासानं. तसं आम्ही सप्ताह होईपर्यंत ह्याच्यासाठी थांबलो की हा कमिटी असेल, त्याचा हिशोब मिळेल. हा सरळ विषय आहे. ऐका ना, माझ्याकडे एक माहिती आहे सांगतो तुम्हाला. माझ्याकडे माहिती आहे, तुम्ही जे पुस्तकाचा हिशोब सांगितला आता, बरोबर का? काही पुस्तकं तुमच्याकडे ते हिशोबामध्ये आलेच नाही तर, पण अशा अनेक लोक लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी बुकं घेऊन त्यांच्या परस्पर वर्गणी जमा केली आणि लातूरकरांची फसवणूक केली, त्यांच्यापाशीच बुकं ठेवले. याला जबाबदार कोण आहे मला सांगा. त्यांना मी 2 दिवस फोन करत होतो सप्ताह झाल्याच्या नंतर. त्यांनी फोन उचलला नाही. आता त्यांना 3 वेळा सांगितलं बुक अजून शिल्लक जमा पाहिजे, बुक जमाची लिस्ट द्या. आणि त्या रजिस्टरमध्ये प्रत्येक तालुक्यात नोंद काढले मी, जेवढे जमा झाले तेवढे, आणि शिल्लक किती बुक त्याची पण नोंद काढली. चेक जे आले ना, चेक कुणाच्या नावाने आले? चेक भक्ती शक्ती, ऐका, हे चेक जे आले ना भैया, हे चेक आले भक्ती शक्ती पावनधाम या नावानं. आणि भक्ती शक्ती पावनधाम ही संस्था किशोर महाराजांना अगोदरच रजिस्टर केलेली आहे. ती बंद पडली होती. त्याचं 2019 मध्ये त्याचं त्यानं पुनर्जीवित केलं. त्याचं स्टेटमेंट आहे. आणि मग झालं काय? राहायला फक्त इथं झालं काय माहिती का? बाबांनी पहिल्यांदा सांगितल्यासारखं पहिल्यांदा ठेवला त्याच्यावर विश्वास आणि त्याला लागून आला तो घात, आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा झाला विश्वासघात. येतील ना सोबत. गुन्हा नोंद करणार का? गुन्हा नोंद करणार का? महत्वाची गोष्ट मी परत क्लिअर करतो. मी फक्त सांस्कृतिक विभाग पाहिला. एक मिनिट, आर्थिक व्यवहार पाहिलेला नाही. लोकांनी उत्सव लातूरचा, पैसा लातूरचा, कारभारी लातूरचे, आणि त्याच्यामुळं मी माझ्या खर्चीने आलो, माझ्या खर्चीने गेलो. ज्यांनी सगळ्या लातूरकरांनी एकत्र यावं, कोणावर गुन्हा नोंद करायचा आहे त्यांचा विषय. कोणी पैसे खाल्ले हाय, कारण मी हिशोबात नव्हतं तर मी आक्षेप घेणार कसा? पैसे हिशोब देऊ शकत नाही, हिशोब घेऊ बी शकत विश्वास ठेवला
लाखो करोड रुपयाचा व्यापार विश्वास तोडला असेल तर कसं वापरणार? मग काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. तुम्ही सांगा, तुम्ही आमच्या ठिकाणी असं तर काय केलं असतं सांगा. भंडारा डोंगराला ते म्हणलं पैसे देतो गेले का नाही भंडारा डोंगराचे विश्वस्त बसले त्यांना विचारा आणि तुम्हाला पटलाच्या वंशात आले त्यांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. सर्वप्रथम आता भंडारा डोंगराचे विश्वस्ती झालेले आहेत डबाले मामा 1 आणि तुकाराम महाराजाचे वंशज आलेत माणिक महाराज गोरे 2. यांना काय म्हणायचं ते एकदा या दिवशी किशोर महाराजांनी लातूरमध्ये 1,40,00,000चा ठोकन घेतलेला आहे. नंबर 2 त्याचा पुढच्या नामदेव जाधव याच्या नावात त्यांनी खालचं माईक पण. 16/3/26ला 45 लाख रुपयाचा अर्जित जमा केलेला आहे. मी प्रदीप पाटील खंडापूरकर विकास सोसायटी खंडापूरकर आमच्या गावात खाली ठेव. मी वाईचे लोकांनी दखल दिली. उद्याच या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावा. यांनी खरेदी केलेल्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी होईल का? सध्याच्या अगोदर एवढा मोठा सत्ता लातूर जिल्ह्यामध्ये झाला, आपल्या खंडापूर नगरीमध्ये झाला. एवढे आळून देऊन पंढरपूरहून इकडून तिकडून महाराज आले. या किशोर महाराजाचं याच्यासाठी नाव कोण सुचवलं होतं? किशोर महाराज आला कुठून? उत्तर मी देतो. ऐका हो माऊली, त्याचं उत्तर मी देतो. किशोर महाराजाचं नाव हे ऐका, किशोर महाराजाचं नाव कुणी सुचवलं नव्हतं. तुम्ही ऐका, किशोर महाराजाचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका एकदा. पत्रकार मित्रांना विनंती आहे. किशोर महाराज म्हणतोय की मीच आयोजक आहे आणि हे खरं आहे. किशोर महाराजच मुख्य आयोजक आहे. आयोजक आहे. त्यानं आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं, सगळ्यांना विश्वासात घेतलं, माऊलीकडे नेलं, सप्ताह करायचा म्हणला. हा किशोर महाराजच मुख्य आहे. त्याचं नाव कुणा सुचवलं नाही. त्यानंच आमच्या सगळ्यांचे नाव सुचवले, आम्हाला एकत्र आणलं आणि ज्याचा तो डाव होता तो त्यानं साध्य केला. लातूरचा विषय बंद करायचा काय संबंध आहे? ते लातूरमध्ये आहेत ते. नाही, नाही. अहो, प्रश्न लातूर पहिल्यांदा पाहिजे त्यासाठी आता इथून पुढे त्यांच्यावर काय ऍक्शन घेणार आहे, प्रोसेस घेणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही समिती काय स्थापन केली आहे आता तरी आंदोलनाची दिशा काय आणि नेमका याचा जे आरोपी कोण आहे त्याच्या विरोधात काय ऍक्शन आहे तुमचा तो घ्या. याच्यामध्ये अगोदर देहूकर बोलतील आणि त्याच्यानंतर बरं ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे. ती अपराध बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्या रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष. नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याला, जनाबाईंच्या समाधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांना 675 वर्ष. तर या सगळ्या संतांच्या पर्वकाळामध्ये आम्ही जवळजवळ 2 वर्ष, पावणे 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सप्ताह केले. हा तुमचा 9वा सप्ताह मला वाटतं.
7वा. तर 6 सप्टेंबरमध्ये प्रत्येक ठिकाणी गोव्यांचं गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण हे आम्ही सांप्रदायिक विभाग सगळेजण माऊलींनी आम्ही सांभाळले. प्रत्येक ठिकाणी संतांचं वाङ्मय जगापुढे जावं, त्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि लोकांनी संतांची शिकवण आत्मसात करावी हा पवित्र उद्देश ठेवून आम्ही गेले 9 सप्त्यामध्ये त्यांच्याबरोबर 7 सप्त्यामध्ये आणि या सप्त्यामध्ये फक्त आम्ही आमच्या पैशाने यायचो, आमच्याच पैशाने जायचो आणि पंक्तीमध्ये जे मिळत तेच आम्ही खाल्लं. सगळ्या लातूरकरांना विचार, आम्ही कुठेही VIP ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही संत समाजाच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये पाहतो आणि हाच भाव धरून आम्ही इथं आलो. लातूरकरांचं कर्तव्य आता की जे काही सगळा व्यवसाय तुम्ही केला आहे त्याचा तुम्ही आता सगळ्या जणांनी एकत्र बसून जे कोण दोषी असेल, कोण काय असेल त्याचा पर्दाफाश केला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची प्रतिमा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर राहील याची काळजी घेतली पाहिजे. तुमचं काय रोल आहे? तुमचा लातूरकरांना मी धन्यवाद देतो की काही चुका काही चुकीच्या माणसामुळे घडल्या असतील, पण सगळे लातूरकर पत्रकार बंधू दोषी नाही. ज्यांनी केलं असेल त्याला तुकोबराय सुट्टी देणार नाही. नरसिंहांनी जसं अवतार घेऊन भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला, नाश केला, तसाच या संतांच्या या कार्यक्रमामध्ये व्यक्त करणाऱ्या माणसाचा भगवंत निश्चित प्रायश्चित्त देतील अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला यायला उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो, कारण ट्रॉफिक खूप होती त्यामुळं. आणि अजून एक मुद्दा सांगतो, देऊळ संस्थान आज तागायत कुठल्याही सप्त्यामध्ये कुणाचाही 1 पैसा घेत नाही, संस्थानही घेत नाही आणि त्यांचे कोणाचे वंशजही घेत नाही. भ्रष्टाचार झाला सर बोला की. संत मंडळी एवढी सर्व तुम्ही जमा आहे आणि असं हे होणं हे लातूरमध्ये हे तुम्हाला योग्य वाटतंय का? अजिबात योग्य नाही. हा लातूरकरांचा पराभव आहे. माऊली लातूरकरांनी आता जागृत व्हावं आणि इथून पुढे सार्वजनिक काम करताना उत्सव करताना पारदर्शकता कशी येईल आणि कोण माणसं ठेवाल ती नीट पारखून ठेवावी, म्हणजे असे प्रकार. दिलीपराव साहेबांनी 12 नंबर पाटीला सप्ताह चालू असताना 1 एकर जमीन बरं का मंदिरासाठी दिली होती. त्याचं पुढे काय झालं? एक विषय असा आहे की खंडापूरला मार्केट गाडी होते, त्या ठिकाणचं जे बॅरिकेडिंग होतं त्या ठिकाणचा झेंडा होता, तो झेंडा थोडासा गाडी होता. आणि त्यामुळे या ठिकाणी दिलीपराव देशमुख साहेब, रमेश कराड साहेब, अभिमन्यू पवार साहेब सगळ्या लोकांना सांगितलं की सर तर तुकावल्याचे तर मंदिर बांधायचं आहे, ही जागा आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. आम्ही त्या दिवशी अडवलं, पण 2 दिवसापूर्वी रात्री मार्केटचे लोक आले आणि त्या ठिकाणचा झेंडा, त्या ठिकाणचा मंडप, त्या ठिकाणचं बॅरिकेड हे सगळं तोडून टाकलेलं आहे. त्याची इच्छा इथं बंद व्हावी अशी नाही. भंडारदऱ्याचं काय तुमचं पैसे पाहिजे होते का? हो सर विचारा की तुमचा. एजाज सर. हो एजाज सर. एजाज सर. एजाज सर. हो एजाज सर. एकच शब्द बोलतोय, आम्ही एवढे सत्य केले. आम्ही पदर खर्चाने आलो, माऊली, मी, आम्ही सगळी मंडळी, आणि पदर खर्चाने गेलो आणि लातूरकरांच्या भाकरीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्या भाकरीतून ज्ञानोबा तुकोबा भजन त्या भाकरीतून समाजापर्यंत तिथून आलो. हा प्रकार लातूरमध्ये झाला. या लातूरमधल्या प्रकारामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी बदनामी झाली ती आता कशी भरून निघणार? आता लातूरकरांचा दोष आहे. त्यासाठी काय समिती भंडारा डोंगर समिती ते म्हणत होते ना उरल्या रक्कम भंडारा डोंगर सप्ताचे बाबा चरणामध्ये साष्टांग करी धन्यवाद.
सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम साष्टांग नमस्कार करतो. आमच्या भंडारा डोंगरव जगद्वंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मार्बलच्या दगडामध्ये 200 कोटी रुपयाचं मंदिर चालू आहे. जे अयोध्येचं राम मंदिर झालं ते कॉन्ट्रॅक्टर, तो दगड आणि तेच आर्किटेक्ट आहे. अयोध्येच्या राम मंदिरानंतर तुकाराम महाराजांचं मंदिर चालू आहे. आम्हाला लातूरच्या सप्त्यामध्ये 1 रुपया देखील मिळालेला नाही. आणि भंडारा डोंगराचे अध्यक्ष त्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आम्ही हजर होतो. त्यांनी त्यांच्या शुभेच्छांवर भाषणात असं सांगितलं, लातूरकरांचा आम्हाला 1 रुपया सुद्धा नको. जर लातूरला देणगी उरलीच असेल तर तुकोबारायचं मंदिर लातूरमध्ये व्हावं, कारण इथं आध्यात्मिक वर्ग मोठा आहे आणि त्यांची तुकोबाराय श्रद्धा आहे. म्हणून आम्ही सक्षम आहोत. तुकोबाराय भक्कम आहे मंदिर करण्यासाठी. त्यामुळे तुमचा 1 रुपया या पुढे नको आणि आम्हाला मिळालेला देखील नाही. लेटर दिलेलं आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे. आता आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं